माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित तुका मुकलिता लाजगोणा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला विढला दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासमुखा जयांचे गेल्या स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो चराचरी मस्तक ये पायावरी या वारकरी संताच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुपया देवा यावरी न करावा अभेर माझ्या वडिलांची मिरासिगा देवा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंडा केला भोगवटा आम्हाला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला भंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत ज्यांना मांडलं जातं वारकरी संप्रदायाचा कलश तुका झाला से वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि भगवान परमात्म्याकडे चरण सेवेची मागणी करणारा अभंग आहे विढला सेवेला प्रारंभ करण्याअगोदर थोडासा परिहार कर्ण वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे या नात्यानं आज किम निमित्ताने या ठिकाणी आपण जमलेलो आहोत हे आपल्या सर्वज्ञांना ज्ञात आहात तरी सुद्धा वक्त्याच्या प्रदान कर्तव्य या न्यायानं हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय वैकुंठवासी सर्वांचे आदरणीय वंदनीय लाडके असणारे अण्णा आणि अण्णांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणजे प्राणमुक्तीचा दिन आजचा दिवस या ठिकाणी श्रेष्ठ मानला जातो कारण घरातले आई किंवा वडील गेले एखाद्या कुटुंबातील आई गेली किंवा वडील गेले तर ज्या तिथीला ते गेले त्या तिथीला घरातल्या मुलांना उदक प्रदान पिंडदानादी क्रिया करून महाराज त्यांना या ठिकाणी दर्पण विधी करून मुक्ती द्यायची असते असा हा आजचा दिवस आहे
गेलेल्या तिथीला करावं लागतं, तारखेला नाही. म्हणून तर आपण म्हणताना पुण्यतिथी म्हणतो, पुण्य तारीख म्हणत नाही. ज्या तिथीला गेले त्या तिथीला ते कार्य करावं लागतं. हे मी बोलत नाही, विश्वमौली ज्ञानोबा बोलतात. सोम सूर्यादी ग्रहणे येवोने करती पारवणे, की माता पितर मरणे अंकित जे दिवस. माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्या तिथीला गेलेत ना त्या तिथीला पुत्रानं करावयाचं हे आद्य कर्तव्य आहे. आणि जर पुत्राकडून पित्याला किंवा मातेला या ठिकाणी मुक्ती मिळाली नाही तर ते पितरांना महाराज पिशाच योनी प्राप्त होते आणि त्यांना भ्रमण करत फिरावं लागतं. आणि तेच पितर महाराज आपल्या असणाऱ्या मुलांच्या पुत्रांच्या नावानं शोक करतात. वंशदुराचारी पुत्र झाला, हो वंशदुराचारी पुत्र झाला, वंशदुराचारी पुत्र करते हे पितर वंश दुराचारी पुत्र झाला म्हणून पुत्रानं करावायचं हे आद्य कर्तव्य आहे. महाराज माणूस गेल्यापासून शास्त्रानं आम्हाला जे विधी सांगितलेले आहेत ते विधी त्या पद्धतीनं करून त्या पितरांना मुक्ती द्यावी लागते. माणूस गेल्यापासून 16 दिवसाच्या 16 क्रिया आम्हाला शास्त्रानं सांगितल्या. माणूस ज्या दिवशी गेला त्या दिवशी एक पिंड प्रदान करायचा, दुसऱ्या दिवशी दुसरा पिंड, दिवसाप्रमाणे 10 दिवस 10 पिंड समर्पित करायचे. आपल्याकडे ही पद्धत नाही म्हणून आपण डायरेक्ट दशक्रिया विधीला मला सगळे पिंड समर्पित करतो, त्याला 10 पिंड असं म्हणतात. त्याला दशक्रिया विधी म्हणतात. तो 10 पिंड त्या दिवशी समर्पित करावा लागतो. 10 दिवसापर्यंत 10 पिंड, 11व्या दिवशी 11 पिंड, 12व्या दिवशी 12 पिंड आणि इथून पुढचे 4 जे पिंड आहेत 13, 14, 15 आणि 16 हे 4 पिंड महाराज आश्रम धर्मा पद्धतीनं करावे लागतात. म्हणजे काय, गृहस्थी जीवन जगणारा माणूस जर गेला, संसारी माणूस गेला ना त्याचा 13वा करायचा ही आपल्याकडे पद्धत आहे. एखादा ब्रह्मचारी गेला त्याचा 14वा करायचा, एखादा वानप्रस्थी गेला त्याचा 15वा करायचा आणि एखादा संन्यासी गेला तर त्याचा 16वा करायचा. त्याला षोडशी विधी म्हणतात. प्रत्येक दिवसाप्रमाणे हे पिंडदान पुत्रानं करावायचं असतं. मग तुम्ही म्हणाल महाराज हा पिंडदानाचा विधी हा कुणी करायचा? जो माणूस गेला त्या घरातल्या मुलांना उदक प्रदान पिंड प्रदान क्रिया करून हे विधी त्या मुलांना करायचे असतात. ते केले कुठं जातात तर ते घरात केले जातात. ब्राह्मण देवांतर्फे मंत्रोपचारानं त्या पितरांना मुक्ती देऊन हा विधी घरात केला जातो. घरामध्ये ब्राह्मण काका येतात, तो विधी करतात, ते पिंड पाडतात, पूजा करतात, उदक प्रदान पिंड प्रदान क्रिया त्या ठिकाणी केली जाते. आम्ही सगळे पाहुणे मंडळी त्या ठिकाणी येतो, तो सगळा कार्यक्रम पाहतो. 2 तासाचं सुंदर असं तुमचं कीर्तन सोडून आम्ही शांतपणे चांगलं पोटभर खातो आणि आम्ही आमच्या घरी जातो. मग घर सोडून तुमचा हा 2 तासाचा कीर्तनाचा आडसर कशा करता? पुत्रानं करावयाची कर्तव्य तुम्ही सांगताना त्या पद्धतीने आम्ही ते उदक प्रदान पिंड प्रदान क्रिया घरातली माणसं करतायत. घरामध्ये तो विधी केला जातो आणि तो विधी केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आलो असतो, तो विधी पाहिला असता, त्यांनी सुंदर असं जेवण बनवलेलं आहे ते आम्ही खाल्लं असतं, निघून गेलो असतो. हा 2 तासाचा तुमचा कीर्तनाचा आडसर कशा करता? बऱ्याचशा लोकांना कीर्तनाचा आडसरच होतो महाराज. इकडं कीर्तन चालू असतं ना की गेटवरच म्हणतात नाही त्यांचं चालू दे त्यांचं, मग त्यांचं उरकलं की आपण जाऊ. म्हणजे 2 तासाचं कीर्तन आम्हाला कधी कधी आडसर वाटतो. मग 2 तासाच्या कीर्तनाचा आडसर कशा करता ऐका. उदक प्रदान पिंड प्रदान क्रिया करणं. विठ्ठल विठ्ठल
पिंडदान पिंड प्रदान क्रिया करणं महाराज हे कर्मकांडातली विधी आहे. आणि कर्मकांड अतिशय सूक्ष्म पद्धतीचं आहे. अतिशय सूक्ष्म पद्धतीचं कर्मकांड, त्या पद्धतीनं ते विधी व्हावे लागते. जुन्या काळामध्ये ब्राह्मणदेव ते विधी करायचे, आताही करतात, परंतु आता ब्राह्मणदेवाची उणीव आपल्याला भासायला लागली. अख्ख्या तळेगावमध्ये एकच ब्राह्मण आहे बा. मग त्या ब्राह्मणदेवाला हे विधी करण्यातच वेळ जातो, त्या अभ्यास कधी करणार? कर्मकांडातले हे विधी अतिशय सूक्ष्म पद्धतीनं महाराज व्हावे लागतात. कर्मकांड कशाला म्हणायचं? कर्मकांडामध्ये दोन पद्धतीला महत्व दिलं. एक आहे मंत्र आणि दुसरं आहे तंत्र. मंत्र आणि तंत्रावरती हे विधी चालतात. ब्राह्मण देवानं मंत्र म्हणायचे आणि यजमानानं त्यानुसार क्रिया करायच्या, याला म्हणतात तंत्र. मंत्र आणि तंत्र घडावं लागतं, म्हणून ते मंत्र सुद्धा त्या पद्धतीने म्हणावे लागतात. तितके विद्वान ब्राह्मण आता मंत्र म्हणणारे राहिले नाही. कधी कधी नाना यांचे मंत्र ऐकून आम्हालाही हसायला येतं, पण आमच्या अडचणी अशी असते की मोठ्यांना हसता येत नाही. कुठं भूमिपूजनाला, कुठं उद्घाटनाला, कुठं मूर्ती प्राणप्रतिष्ठेला जाण्याचा योग येतो. आणि आल्यानंतर त्या ब्राह्मण देवाचे मंत्र पाहिले ना, खरंच सूरज महाराज हसायला येतं, पण मोठ्यांना हसता येत नाही. ही मोठी अडचण आहे. त्या पद्धतीनं ते विधी घडत नाहीत आणि मग त्याच्यामुळे महाराज त्याचा दोष आहे. मंत्र तळे थोडा तरी धरत होया वेळा, तरी धरत होया वेळा, तरी धरत होया वेळा. मंत्र तळे थोडा तरी धरत होया वेळा, तरी धरत होया वेळा, तरी धरत होया वेळा. मंत्र तळे थोडा, मंत्र तळे थोडा तरी धरत होया वेळा, धरत होया वेळा, तरी धरत होया वेळा. मंत्र तळे थोडा तरी धरत होया वेळा, धरत होया वेळा. मंत्र चळे तोडा तरी धडची होय वेडा. हे मंत्र चुकले ना महाराज, त्याचा परिणाम यजमानाला किंवा त्या ब्रह्मदेवाला भोगावा लागतो. म्हणून त्या पद्धतीने हे कर्मकांडातले विधी झाले पाहिजेत. बघा तुम्ही, आपण विधीला बसलो की ब्रह्मदेव आपल्याला सांगतात नेत्रोदक स्पर्शाह, म्हणजे काय? डोळ्याला पाणी लावा सांगतात ना. पुढचा एक विधी सांगतात आचम्य, म्हणजे काय? केशवाय नमः, गोविंदाय नमः, माधवाय नमः. 3 वेळा पाणी प्या. कोण सांगतं? ब्रह्मदेवा मला सांगतात. मग त्या आचमनाकरता किती पाणी घ्यावं याचं सुद्धा शास्त्र आहे. आचमनाकरता पाणी किती घ्यावं तर शास्त्र असं सांगतं, 1 उडीदाचा दाना भिजेल, उडीदाचा दाना भिजेल इतकंच पाणी आचमनाकरता घ्यावं. कर्मी आचमन व्हावे तै माश मात्र जल घ्यावे. किती घ्यावं? 1 उडदाचा दाना भिजेल इतकंच पाणी त्या आचमनाकरता घ्यायचं. म्हणून जुन्या काळामध्ये ते पाणी घेण्याकरता ती पळी असायची, पळी. आता ती पळी कुठं पळून गेली आपल्यालाही माहित नाही. त्या आचमनाकरता ती पळी घ्यायची, त्या पळीनं त्याला संध्याची पळी म्हणतात. त्या संध्याच्या पळीमध्ये तितकंच पाणी येतं. किती? उडीदाचा दाना भिजेल इतकंच पाणी त्या पळीमध्ये येतं आणि तेवढंच पाणी घ्यायचं. ते जर पाणी अधिक किंवा जास्त झालं तर दारू पिण्याचा दोष लागतो. इतकं कर्मकांड सूक्ष्म पद्धतीचं आहे. मग त्या पद्धतीने ते विधी घडत नाहीत महाराज. म्हणून आम्हाला सांगत असताना ब्राह्मणदेव आम्हाला ज्या वेळेस महाराज पिंडदान उदक प्रदान क्रिया करत असताना सांगत असतात, इथं पिंड पडले जातात, त्या पिंडावरती तुम्ही काळे तीळ वाहा, माका वाहा, सातू वाहा, हळद कुंकू गुलाल बुक्का पंचामृत फुलं वाहा आणि त्या पिंडाची पूजा करा. आणि शेवटी त्या पिंडावरती अंगठ्यानं पाणी सोडा. पाणी कशानं सोडायला होतं? अंगठा कसा केला जातो? अशा उलट्या अंगठ्यानं पाणी सोडायचं. इथं अंगठाच का? इथं बाकीची बोटं वापरली जात नाही का? लग्नामध्ये आम्ही सप्तपदी करतो. सप्तपदीमध्ये आम्ही नवरी मुलीचं कोणतं बोट धरतो? लग्नामध्ये सप्तपदी करत असताना कोणतं बोट? तुम्ही ब्रह्मचारी नाही ना सगळे?
लग्नामध्ये सप्तपदी करत असताना मी करांगोळी धरतो का? करांगोळी आयुष्याचा संबंध जोडण्याचं काम करते आणि अंगठा आयुष्याचा संबंध तोडण्याचं काम करतो. म्हणून तोडावा संबंध यांचा माझा, या कुटुंबाचा आणि माझा आता कोणताही संबंध राहिलेला नाही. हा संबंध तोडण्याचा विधी आहे. म्हणून आजच्या दिवशी त्या पितरांच्या नावानं उदक प्रदान, पिंड प्रदान क्रिया करून महाराज त्या पितरांना मुक्ती द्यायची असते. आणि याच्यामध्ये जर काही कमी अधिक राहिलं, त्या पद्धतीनं यथासांग अशा पद्धतीने जो तो विधी घडला नाही तर त्या पितरांना मुक्ती मिळत नाही. आणि मग राहिलेला विधी पूर्ण करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे. आणि महाराज ते नाम घेतल्यानंतर अपूर्ण राहिलेलं कामही पूर्णत्वाला नेण्याची ताकद त्या भगवंताच्या नामात आहे. हे मी बोलत नाही, विश्वमौली ज्ञानोबा राय सांगतात. आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. मला जगातलं सगळं काम पूर्णत्वाला नेण्याची ताकद त्या भगवंताच्या नावात आहे. म्हणून हा 2 तासाचा कीर्तनाचा आडसर तुम्हाला झाला. याच्याकरता हे नामचिंतन घडावं. गेलेल्या व्यक्तीच्या नावानं केलेलं नामचिंतन महाराज त्या कार्यातली अपूर्णता पूर्णत्वाला नेण्याचं काम भगवान परमात्म्याचं चरित्र, भगवान परमात्म्याचं नाम करत असतं. म्हणून महाराज आजच्या दिवशी इथं कीर्तनाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. महाराज अण्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्या या डमडरे कुटुंबातलं, परिवारातलं आज हरपलेलं आहे. खरंच आनंद वाटतो की अशा महात्म्याच्या कुळामध्ये आमचा जन्म आहे. परमार्थाची सेवा करत असताना महाराज, कोणतंही कार्य करत असताना निस्वार्थपणे सेवा या व्यक्तिमत्वानं आयुष्यभर केली. मुळात नावच विश्वास आहे, बाकी त्यांना बोलण्याची गरज. कुणीही यावं, विश्वासानं एखादी जबाबदारी टाकावी आणि विश्वासानं विश्वासरावांनी पूर्ण करावे. अण्णा महाराजांना सांगावं, वहीवरती आता आपली एवढी शिल्लक असेल आणि तेवढी शिल्लक अण्णांच्या वहीला निघावी, याला म्हणायचं विश्वास. अतिशय चांगल्या पद्धतीनं जीवनाचा प्रवास महाराज ही माणसं जगली. आयुष्यभर सर्व जबाबदाऱ्या अण्णांनी त्यांच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडल्या. व्यावहारिक जीवनाचा परामर्श महाराज घ्यायचा असेल तर अण्णांकडून घ्यावा. कोणतंही कार्य करू द्या, प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवण्याचं काम अण्णांनी अतिशय काटेकोर पद्धतीनं केलं. नुसतं नारायणपूरच नाही महाराज, अशा अण्णांच्या बऱ्याचशा वया पाहायला मिळाल्या. जीवनाचा प्रवास करत असताना माझ्या जीवनामध्ये मी काय काय केलं, कशा पद्धतीनं केलं, कुठं किती खर्च झाले, किती शिल्लक राहिले, महाराज यालाच खरं हिशोब मानला जातो. आला ताळेबंद काढायचे, पण आपलं तसं नाही. आले तर जमा, झाले तर खर्च आणि उठली ती जप्ती. अशा पद्धतीचं जीवन कधी जगले नाहीत महाराज. उत्तम प्रकारचा व्यवहार जीवनामध्ये त्यांनी सांभाळला. जोडून या धन उदास विचारे वेच करी, उत्तम प्रकारचं कार्य करून आपल्या इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकाला गमन झालेलं आहे.
महाराज त्यांच्या निमित्ताने निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा जीवनामध्ये आम्हाला काही देऊ नको, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. देवा द्यायचंच असेल तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला एकच दे. काय दे तर तुझ्या चरणाची सेवा दे. भगवान परमात्मा तुकोबारांना म्हणताय, तुकोबाराय जीवनामध्ये तुम्हाला बाकीचं काही लागल ते मागा, फक्त चरण सेवा मागू नका. कायम स्वरूपीचा चरणाजवळ वास जर तुम्हाला दिला तर कायम स्वरूपी जबाबदारी सांभाळण्याचं काम परमात्म्याकडे लागत होतं. म्हणून चरण सेवा देण्यामध्ये भगवान परमात्मा मागे सरले. तुकोबाराय तुम्हाला मुक्ती देऊ का? मुक्ती. तुकोबारांनी सांगितलं, देवा अरे मुक्ती देणारा तू कोण? मुक्ती कशी घरी कमरते दाती घरी आमच्या घरी काम करतोय, मोक्षा माघरी कामारी ते दासी. त्या मोक्षाचा आम्हाला नको सांगू. हा मोक्ष कशानं मिळतो हे आम्हाला चांगलं माहिती महाराज. हे तुकोबारायांचे शब्द आहेत. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भूतांची. मुखामध्ये परमात्म्याचं नाव घेतल्यानंतर मोक्ष प्राप्त करण्याची गरज नाही. तो मोक्ष त्यांच्या मागे धावत येतो. आम्हाला मोक्ष नको, चरण सेवा दे. तुकोबाराय तुम्हाला मोक्ष नको, मुक्ती देतो. आम्हाला मुक्त करण्याच्या बांधगडी देवा तू पडू नको. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी. त्या मुक्तीचंही आम्हाला काही सांगू नको. तुझा मोक्ष तर आम्हाला देऊन नको, तुझ्या जवळ राहू दे. तू बरोबर आहे. मोक्ष मिळणं ही तितकी सोपी बाब नाही. हा मोक्ष कुणालाही प्राप्त करता आला नाही. तुकोबाराय म्हणतात, हा मोक्ष जरी दुर्लभ असला ना देवा, हा मोक्ष तू तुझ्या जवळ ठेव. मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो तुम्ही देवा, दुर्लभ तो तुम्ही देवा, दुर्लभ तो तुम्ही देवा, दुर्लभ तो तुम्ही देवा, मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो तुम्ही ठेवा, मज भक्तीची आवडी. देवा मोक्ष नको, मुक्ती नको, हे देऊ न लगे मुक्ती धन संपदा. धन नको, संपदा नको. देवा द्यायचंच असेल तर आम्हाला चरणाची सेवा दे. तुकोबाराय बाकीचं काहीही मागा, फक्त चरण सेवा मागू नका. तुकोबाराय म्हणतात, देवा प्लीज द्यायचंय ना, फक्त तुझ्या चरणाची सेवा दे. सगळं काही मिळवता येईल, पण चरण सेवा सोपी नाही. तुकोबाराय या चरणाची सेवा करण्याकरता तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. तुकोबाराय म्हणतात, देवा चरण सेवा मिळवण्याकरता मी पुन्हा जन्म घेईल. तुझी चरण सेवाचा दावा,
तुकोबाराय म्हणतात देवा, जन्माला येण्याकरता जरी आम्हाला त्रास झाला, जन्माला येणं सोपं नाही महाराज. आईच्या उदरात असल्यापासून मरेपर्यंत जीवाला असंख्य अशा दुःखाला सामोरं जावं लागतं. विष्ट आले पचोहीकडे, नाकी तृंडे कुमेकडे, गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावी. मातेच्या उदर घोरी पचवणे विष्टेच्या दातरी, उकडवणी नवमासवरी जन्मो जन्मोनी मरती. अनेक दुःख अनेक यातना या देहाला आल्यानंतर भोगाव्या लागतात. तुकोबाराय सांगतात देवा, त्या आम्हाला भोगायला आल्या तरी चालतील. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे. देवा, आम्हाला जन्माला घाल आणि जन्माला आलो ना एकच करेल, तुझी चरण सेवा साधावया. देवा, तुझ्या चरणाजवळ आम्हाला ठेव, तुझ्या चरणाशी आम्हाला जागा द्या. हो तुकोबाराय, चरणाजवळ जागा नाही, चरणाजवळ जागा नाही. तुकोबाराय म्हणतात देवा, सल्लाम टाकू नको, थोडी जागा दे, थोडी. तुकोबाराय, थोडी सुद्धा जागा चरणाजवळ शिल्लक नाही. तुकोबाराय म्हणतात जरा सारखी करा ना. बघा तुम्ही कीर्तनाला सुरुवातीला लोक अशी पातळ पातळ बसले असतात आणि मागणं लोक आले ना, थोडी जागा द्या, थोडी जागा द्या, सरका ना, सरका ना. तसं तुकोबाराय म्हणतात देवा, जास्त नको, थोडी जागा दे. साहोनी संकोच ठाव थोडा, असाव्यासे वाटते पायी. साहोनी संकोच किती दे, ठाव थोडासा दे. देवा, थोडी जागा दे, आमच्या चरणाजवळ जागा दे. नाही नाही, चरणाजवळ जागा नाही, तुकोबाराय चरणसेवा मागायची नाही. आता अनेक वेळा विनंती करून माणसाला सांगितलं, माणसाला नाही समजलं तर सांगणाऱ्याला सुद्धा थोडासा राग येतो ना. किती वेळा सांगायचं देवा, अनेक वेळा तुला सांगितलं आम्हाला मोक्ष नको, मुक्ती नको, स्वर्ग नको, आम्हाला फक्त तुझ्या चरणाची सेवा दे. तुला सांगून कळत नाही. तुकोबाराय देवाशी भांडायला लागले आणि हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा भांडणपर प्रकरणातला अभंग. तुम्ही म्हणाल संत आणि देवाशी भांडले, सगळे अभंग बघा, सगळे संत देवासोबत भांडलेत महाराज. एवढंच नाही, ज्ञानोबाराय देवासंग भांडले. कानोबा तुझी आम्हा सेका दिली वांगोली रे, स्वगत सचिदानंद मिळवणी, शुद्ध सत्व गुण विनली रे, षडगुण गोंडे रत्न जडित तुझ, श्याम सुंदरा शोभली रे. ज्ञानोबाराय देवाशी भांडले. परत ज्ञानोबाराय भांडले नाही महाराज, कान्होबाराय सुद्धा देवासंग भांडतायत. भिंद भिंद तुझ्या करील चिंधड्या, कान्होबाराय देवासंग भांडले. एवढंच काही, नामदेवराय देवासंग भांडतायत. नामदेवराय म्हणतात देवा, पतित पावन हे नावाची पाठी ऐकून आम्ही तुझ्या दारात आलो. पतित पावन नाम ऐकून आलोसी द्वारा, पतित पावन नवसी म्हणून जातो माघारा. देवा, तू पतित पावन आहे म्हणून तुझ्या दारामध्ये आम्ही आलो आणि तू पतित पावन नाही, आम्ही आता माघारी चाललो. नामदेवराय भांडले. आता नामदेवराय भांडलेले पाहून आमच्या जनाबाई महाराज गप्प बसले असते. जनाबाई महाराजांना सुद्धा देवाशी भांडण केलं. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारड्या, तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री सोडालेली. विठो, तुझे गेले मढे, तुला पाहून काळरडे. जनाबाईनं शिव्या दिल्या. काय असतं, एखाद्याला शिव्या द्यायला गेलं ना महाराज, घरात जाऊन शिव्या दिल्या बरं का नाना,
घरात जाऊन शिव्या दिल्या, फक्त घरातलीच माणसं ऐकतात, बाकी आळीला गावाला काही तपास लागत नाही. म्हणून आमच्या जनाबाईनं घरात नाही अंगणात उभ्या राहून शिव्या दिल्या. उभी राहोनी अंगणी शिव्या देते दासी जणी. अंगणात उभ्या राहून जनाबाई महाराजांनी शिव्या दिल्यात. महाराज सगळे संत देवासंग बांधले, जगद्गुरु तुकोबाराय देवासंग बांधताय. देवा अरे चरण सेवा तुझ्याकडे मागतो, म्हणजे आम्ही तुझ्याकडे भीक मागायला आलो नाही. चरण सेवेची मागणी तुझ्याकडे करतो ना देवा, तुझ्याकडे भीक मागत नाही. ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. एवढंच नाही, आमचा घराण्याचा हक्क आहे अभंगाचं प्रथम चरण. अभंगाच्या पहिल्या सणामध्ये तुकोबाराय सांगतात, देवा तुझ्याकडे आम्ही चरण सेवेची मागणी करतो ना, तुझ्याकडे भीक नाही मागत. ही आमच्या वाड वडिलाची मिराज झाली. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा. मिराशी शब्दाचा अर्थ आहे आमचा हक्क आहे. आमच्या वाड वडिलानं देवा तुझी सेवा केली, एका पिढीनं नाही, 7 पिढ्या आमच्या होऊन गेल्या. आणि 7 पिढ्यानं देवा एकच काम केलं, काय? तुझ्या चरणाची सेवा केली. मग मला सांगा, बापाचं जे हक्काचं आहे ते पुत्राला द्यावं लागतं का नाही? वडिलाची जी प्रॉपर्टी आहे, वडिलाचं जे धन आहे ते कुणाला मिळतं? मग ही आमची मिराजदारी आहे, हा आमचा हक्क आहे. मग तू आम्हाला भीक देणारा कोण? काय तुकोबारायची शब्द आहे? पितयाचे जे का धन पुत्रा कोण वंचील. पुत्राला कोणी त्याच्यापासून बाजूला करू शकत नाही. मग आमच्या वाडवडिलांना बाकी काही आमच्यासाठी ठेवलं नाही, फक्त केली काय? तुझ्या चरणाची सेवा. म्हणून ही चरण सेवा आमच्या घराण्याची परंपरा आहे, आमच्या घराण्याची मक्तेदारी आहे. देवा तू न देणारा कोण? माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, ही आमची मिराजदारी देवा, आणि हे तुला द्यावं लागेल. याच्यामध्ये आम्ही तुझं काही म्हणणं ऐकून घेणार नाही. तुझी चरण सेवा पांडुरंगा, घराण्यानं तुझी सेवा केली, घराण्यानं तुझी वारी केली. 7 पिढ्यानं आमचा असणारी परंपरा घरानं जोपासण्याचं काम केलं. आणि धर्म हेच सांगतो, काय? वडिलानं जे कार्य केलं महाराज, ते पुत्रानं वडिलाच्या जागेवर पूर्णत्वाला न्यायचं, याचंच नाव धर्म आहे. एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती.
त्याची रानोटी ते सामान्य सगळं. म्हणून ही परंपरा आम्हाला या परंपरेपासून बाजूला करणारा तू कोण? म्हणून देवा तुला बाजूला करता येणार नाही. आमच्या वाडवडिलांना तुझी सेवा केली, सेवा केली, ठीक आहे. वाडवडिलांना तुमच्या आमची सेवा केली मान्य आहे, पण सेवा करणं हा तर जीवाचा स्वभाव आहे. जीवानं देवाला शरण जावं हा जीवाचा स्वभाव आहे आणि गेलंच पाहिजे. का तर महाराज जीव हा परब्रह्माचा अंश आहे. म्हणून मूळ तत्वापासून जीव जर बाजूला आला तर जीवानं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे या बोधावर जाण्याकरता जीवानं परमेश्वराची सेवा करणं हे जीवाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून वेगळं तुमच्या वडिलांना काय केलं? वडिलांना सेवा केली, परंपरा सांभाळली, आमच्या चरणाची सेवा केली ना, उपकार नाही केले. हे शब्द देवाचे. जे हा जीवा दिला दान, हा जीवा दिला दान, दयाचे करीला चिंतन, दयाचे करीला चिंतन, जग जीवना नारायण, जग जीवना नारायण, हे गाईल गुणा दयाचे, दिला दान तयाचे करील चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे तो हा बिवरीच्या तिरी. महाराज त्या परमात्म्याची सेवा करणं जीवाचं कर्तव्य. फक्त सर्वसामान्य जीवानी केलेल्या सेवेपेक्षा तुमच्या वाडवडिलांना आमची सेवा केली ती जरा वेगळी आहे. काय केलं त्यांनी? दीन राजानी हाची धंदा, 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 दीन दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. या दैवताची सेवा तुमच्या घराण्यानं केली मान्य. अजून काय केलं? उपवत पराने राखीला दारवंता, राखीला दारवंता, उपवत पराने राखीला दारवंता, राखीला दारवंता, उपवत पराने
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, नुसती तुझी चरण सेवा नाही केली तर तुझ्या करता आमच्या घरातल्या माणसानं उपवास केले. उपवास पारणे, नुसता उपवास नाही केला तर त्या उपवासाचं पारणं सोडलं. आणि खरंच आहे महाराज, नुसता उपवास करायचा नाही तर काय काय माणसं सकाळी एकादशी धरतात आणि संध्याकाळी सोडून देतात. काव जेवले नाही नाही उपवास निघत नाही. अर्धवट केलेल्या उपवासाचं फळ मिळत नाही. शास्त्रानं वैष्णवाला 29 उपवास सांगितले, 24 एकादशी आणि 5 पर्व काळ. 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि 5 पर्व काळ. 5 पर्व काळामध्ये कोणते कोणते दिवस सांगितले? रामनवमी, पुढं कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि महाशिवरात्र. हे 5 पर्व काळ आणि 24 एकादशी याला म्हणतात 29 उपवास. 20 आणि 9 उपवास जे करतात त्यांना वैष्णव असं म्हणतात. आणि वैष्णवानं करायचे असतात. एकादशी केली की उपवास सोडायचा नाही. आता कालच दत्त जयंती झाली बरं का ना. दत्त जयंतीच्या उपवासाचं सुद्धा पारणं सोडावं लागतं, त्यावेळेस त्याचं फळ मिळतं. नाही तर सकाळी 12 वाजता जन्म झाला की मंडपात पंक्ती पडल्या जातात, उपवासाचं फळ घडत नाही. रामनवमीच्या दिवशी महाराजांनी जर राम जन्म झाला आणि भोजन केलं तर त्याला कुंभीपात नरकात जावं लागतं. कोणाला? जगते महाराज याच्यात कीर्तनकार असला तरी तिथं त्याला सुट्टी नाही. गायक असले काही, विनेकरी असले काही आणि तुम्ही असले काही, इथं कोणालाही सुट्टी नाही महाराज. तिथं परमात्मा, भगवान परमात्मा तिथं कोणाची कीव करत नाही. हे माझं म्हणणं नाही. नयनारायणा करुणा त्यांची, हो हो नयनारायणा करुणा त्यांची, कुंभीपात नरक भोगिती यातना नये नारायणा करुणा त्यांची. तिथं कुणालाही देवाला कुणाची करुणा येत नाही. म्हणून नुसते उपवास आमच्या घराण्यानं केले नाही
तर त्या उपवासाचं पारणं सोडलं म्हणून महाराज सांगतात उपवास पारणे राखीला दारवंटा. दारवंटा म्हणजे काय? देवा तुझ्या दरवाजा राखला. दारवंटा शब्दाचा अर्थ आहे देवा तुझा आम्ही काय केला. नाना किती वर्ष अण्णा नारायणपुरातच राहिला होते. केलं काय? तर देवा तुझा दरवाजा राखायचं काम आमच्या घराण्यानं केलंय. म्हणून उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी. आणि जे काही भोग त्यांच्या जीवनामध्ये आलेत ना, जे काही पुण्याती कर्म त्यांना जीवनामध्ये केलं ते सगळं कर्म ते आमच्या करता माग सोडून गेले. म्हणून आम्ही त्याचे अधिकारी आहेत. आमची ती मक्तेदारी आहे, आमची ती मिराजदारी आहे देवा, आणि ती तुला द्यावंच लागेल. म्हणून महाराज सांगतात उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे. विढोबार अतिशय उच्चतम दर्जाचं मागणं तुकोबरा करतो देवा. आमचा अधिकार, आमची परंपरा, आमची सेवा, आमच्या घराण्यानं तुझी केलेली सेवा ही तुला देवा द्यावं लागेल. म्हणून उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी. आणि जरी देवा तुझी इच्छा नसली तरी वंश परंपरेनं ही सेवा करण्याचा अधिकार आमचा आहे. म्हणून देवा वंश परंपरेने का होईना आम्हाला याची सेवा सांभाळायची कोणतीच लाज आमच्या अंतकरणात नाही. देवा तुला द्यावं लागेल. अभंगाचं शेवटचं वंश परंपरा दाचवी अंकिता. वंश परंपरा दाचवी अंकिता. वंश परंपरा दाचवी अंकिता. वंश परंपरा दाचवी अंकिता. वंश परंपरा
वंश परंपरेचे आम्ही दास आहोत. वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाजपुना देवा, या वंश परंपरेने आमच्याकडे ही सेवा आलेली आहे आणि ही सेवाच फक्त आमच्याकडे तू दे असं व्यापकतेचं मागणं तुकोबराय करतायत. आमच्या वाडवडिलांनं ही सेवा तुझी केली, तुझ्या चरणाची सेवा केली, तुझा दरवाजा राखला. एवढंच नाही, तुझे उपवास केले, त्याचं पारण फेडलं. आतापर्यंत हे सगळे भोग केला भोगवटा आम्हाला लागी हे आमच्या करता त्यांना करून ठेवलेलं आहे. आणि याच परंपरेची आम्ही पायीक असल्या कारणानं देवा एकच काम कर, या परंपरेची सेवा आम्हाला दे असं व्यापकतेचं मागणं तुकोबरायांचं महाराज म्हणतात. वंश परंपरा दासमे अंकित तुका मोकलिता लाजगुणा, उपवास बारणे राखिला दारवंडा, केला भोगवटा आम्हाला गी. ज्ञानेश्वर राखिला दारवंडा, केला भोगवटा आम्हाला गी. महाराज आज अण्णांच्या पवित्र असणाऱ्या स्मृतीला अभिवादन करून आपण सर्वजण या ठिकाणी अण्णांना आजचा प्राणमुक्तीचा दिवस म्हटलं जातं. त्याला प्रथम वर्ष श्राद्ध म्हटलं जातं. गेलेल्या माणसाला वर्षभर मुक्ती मिळत नाही. गेलेल्या तिथीपासून आजच्या तिथीपर्यंत महाराज गेलेल्या माणसाला मुक्ती मिळत नाही. आणि आजचा जो दिवस आहे हा प्राणमुक्तीचा दिवस असतो. आणि आजच्या दिवशी गेलेल्या जीवाला पुढचा जन्म प्राप्त होतो. कारण 10 दिवस घराभोवती, घरातल्या माणसाभोवती, 3 दिवस पंचक्रोशी विहार परिवारामध्ये, परिसरामध्ये तो जीवात्मा फिरत असतो. 13व्याचा दिवस उत्तर कार्यविधी झाला की तिथून पुढं तो जीवात्मा त्या घरातनं निघून
यमदरबाराकडे वाटचाल करत असताना वैतरणा नावाची नदी लागते. या वैतरणीच्या तीरावर पोचेपर्यंत जीवाला 48 दिवस लागतात. 13 आणि हे 48 किती झाले? 61. आणि ती वैतरणा तरुण जीव पहिल्या तीराला गेला की तिथून पुढे त्याला यमदरबारामध्ये जाण्याकरता 39 दिवस लागतात. 13 आणि 48 61 आणि 39 झाले 100 दिवस. 100 दिवस महाराज त्या यमदरबारामध्ये त्या जीवाला पोहोचण्याकरता लागतात. आणि या 100 दिवसाच्या आत भरणी श्राद्ध नावाचा विधी आला तर तो आम्हाला करता येत नाही. जरा कान उघडे ठेवून आहे का? नाही तर मागच्या महिन्यात म्हातारं गेलं आणि पुढच्या महिन्यात भरणी श्राद्ध आलं, आम्ही म्हणतो बरं झालं भरणीला मिळालं. असं भरणीला मिळत नाही. कमीत कमी 3.25 महिने गेलेल्या माणसाचं भरणी श्राद्ध करता येत नाही. भरणी हे नक्षत्र आहे, त्या नक्षत्रावर ते श्राद्ध करावं लागतं. म्हणून 100 दिवसाच्या आत भरणी श्राद्ध करता येत नाही. महाराज भरणी श्राद्ध नावाचा विधी हा वर्षात गणला जात नाही. कारण कधी ते वर्ष श्राद्धाच्या अलीकडे येतं, कधी वर्ष श्राद्धानंतर येतं, म्हणून वर्षात गणलं जात नाही. 100व्या दिवशी त्या जीव यमदरबारामध्ये पोहोचला की तिथं गेल्यानंतर तिथं एक सरकारी कोर्ट आहे. कुठं? म्हणून तर नाना आम्ही म्हणतो भगवान के दरबार में देर है. इथं कुणाला सुट्टी नाही. तिथं गेल्यानंतर तिथे एक कोर्ट आहे आणि त्या कोर्टामध्ये एक सरकारी वकील आहे. त्याचं नाव माहिती का? तो चित्रगुप्त नावाचा वकील या जीवाची फाईल तिथल्या कोर्टात दाखल करतो. मग सगळा सातबारा काढला जातो. किती वर्ष जगला रे हा? 75 वर्ष जगला. मग यानं काय काय केलं? किती शेजाऱ्याचे बांध कोरले, किती दुधात पाणी घातलं, किती लोकांचे पैसे बुडवले, किती गावाचं गबाळ आणलं, किती दिंडीचं आणलं, आम्ही सुद्धा सुटलो नाही. सगळ्यालाही तो हिशोब द्यावा लागतो. आणि ही केस बरं का जगाते महाराज 265 दिवस चालते. साध्या जमिनीच्या व्यवहाराचा निकाल 4 वर्ष लागत नाही. 85 ते 90 वर्ष आयुष्यभर केलेल्या कुटाण्याचा निकाल 1-2 दिवसात कसा लागेल? ही केस 265 दिवस चालते आणि 265व्या दिवशी तिचा निकाल लागतो. हे 100 आणि ते 265 किती झाले? आणि आजच्या दिवशी महाराज तो निकाल लागतो आणि इथून पुढं मग त्या जीवाला दुसरा जन्म प्राप्त होतो. वर्षभर त्याला मुक्ती मिळत नाही. नाही त्यांना मागच्या महिन्यात म्हातारं गेलं आणि पुढच्या महिन्यात सुनबाई डिलिव्हरी झाली ना, आमच्या येड्या बाया म्हणतात आजा पोटाला आला. असा वर्षभर तो कोणाच्या पोटाला येत नाही. म्हणून हा प्राणमुक्तीचा दिवस आहे. आजच्या दिवशी गेलेल्या पितरांना मुक्ती मिळते, पुढचा जन्म प्राप्त होतो. म्हणून त्यांच्या नावानं वर्षभर आम्हाला पुण्यात्मक कर्म करावं लागतं. दर महिन्याला त्या पितरांना आम्हाला जेवण द्यावं लागतं. म्हणून दर महिन्याला घरामध्ये आम्ही पाहुणा जेवायला घालतो. याला मासिक श्राद्ध म्हणतात. दर महिन्याला त्यांना अन्नदान त्यांच्या नावानं करावं लागतं. असंच नाना पुण्यामध्ये आता परवा कात्रज स्मशानभूमीला मी प्रवचन केलं. गेलेल्या पितरांच्या नावानं अन्नदान करावं लागतं असं सांगितलं. एक ऑल एज्युकेटेड शिकलेला मुलगा माझ्याकडे आला आणि मला प्रश्न केला, कुंडे महाराज तुमचं प्रवचन फार सुंदर झालं, विधी कळाले, शास्त्र कळालं, महत्व कळालं, पण इथं पितरांच्या नावानं घरात जेवायला घालायचं. पाहुणा जेवण कुठं असतं? मासिक श्राद्ध घरात करायचं. मग इथं पाहुणा जेवायला घातला, तिथं त्या पितरांना ते कसं काय मिळतं? त्यांच्या नावानं केलेलं ज्ञानदान, अन्नदान इथं मृत्यू लोकात आम्ही करतो, मग त्या यमदरबारामध्ये त्या पितरांना कसं काय मिळतं? आता याचं काय उत्तर द्यावं? म्हणून महाराज प्रवचन सुटल्याने आम्ही चहा पिण्याकरता एका ठिकाणी थांबलो. त्या मुलाला बोलवलं, म्हणजे बाळा इकडे, तुझे वडील तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. तीर्थयात्रा करत असताना तुझे वडील काशीमध्ये पोहोचले आणि काशीमध्ये पोहोचल्यानंतर वडिलांच्या मोबाईलचा बॅलन्स संपला. मोबाईलचा बॅलन्स संपला, फोन लागत नाही. त्यांनी त्यांच्या मित्राचा मोबाईल घेऊन तुला फोन केला, म्हणला पिंटिया अरे माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपला, तेवढा रिचार्ज कर. इथून पुण्यातून तू मारलेला मोबाईलचा रिचार्ज काशीत कस काय गेला? तू रिचार्ज कुठे गेला? पुण्यात गेला. कुठं? मोबाईलचा केलेला रिचार्ज जर काशीत जात असेल तर त्यांच्या नावानं केलेलं महाराज पुण्यात्मक कर्म त्या जीवाला का मिळत नसेल? तो त्यांच्या नावानं वर्षभर आम्हाला ज्ञानदान, अन्नदान, द्रव्यदान, वस्त्रदान ही दानाची कर्म त्या पितरांच्या नावानं आम्ही केलीत ना, त्या पितरांना ते मिळतात. आणि जर त्या पितरांचं आजच्या दिवशी पुण्य कमी पडलं
तर त्या गेलेल्या माणसानं आयुष्यभर केलेलं पुण्य आणि त्यांच्या नावानं आपण वर्षभर केलेलं पुण्य, या पुण्याची बेरीज आजच्या दिवशी केली जाते. म्हणून त्याला प्रथम पुण्य स्मरणाचा दिवस म्हटलं जातं. आणि तो आजचा प्राणमुक्तीचा दिवस आहे. अण्णांनी त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यभर स्वतःचं जीवन हे परोपकाराकरता जगले. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. अण्णांचं जीवन अतिशय महाराज परोपकारी जीवन जगलेत. असंच नाही, ताणेल्याची तहान झाली, भुकेल्याची भूक झाली. मला तरी वाटतं नाना, अण्णांनी नुसती परमार्थ केला नाही, मला तरी वाटतं इथं बऱ्याच जणांची लग्न या अण्णांनी ठरवलेली आहे. एक कुटुंबाचा सुद्धा विचार करून दोन्ही मुलांवरती चांगलं संस्कार आज आम्ही जी घडलो, ही परंपरा याच कुटुंबाची आहे. म्हणून माझ्या वडिलाची मिरासिका देवा मला ही परंपरा आम्हाला मिळाली. अतिशय चांगलं जीवन जगून जीवनाचा प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीने अण्णांनी केला. आणि महाराज आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण परमेश्वराला एकच प्रार्थना करू की अण्णांना आपल्या पायाशी जागा द्यावी. अविनाश करी आपुलिया, आपल्या अविनाशी तत्वामध्ये विलीन करून घ्यावं अशी सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. माझ्या कोंडे परिवाराच्या वतीनं महाराज संपूर्ण तमाम आमच्या वारकरी बांधवाच्या वतीनं अण्णांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. या कीर्तनाकरता आपण सर्वजण अण्णांवरती प्रेम करणारा सगळा त्यांचा जनसमुदाय उपस्थित राहिला त्याबद्दल कोंडे परिवाराच्या वतीनं, ढमढेरे परिवाराच्या वतीनं मी त्या ठिकाणी सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. आज या कीर्तनासाठी करता आपल्या गावातील भजनी मंडळ, विनेकरी बाबा, चौकदार बाबा या ठिकाणी उभे आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि इथं 3 तालुक्याची रत्न उभे गेले. अबोल महाराज गोळे भोर, रामभाऊ महाराज रेणुशे वेल्हार आणि तानाजी महाराज नाईलकर पुरंदर, 4 तालुक्याचा संगमान नाना मी इथं घातलाय. भोर तालुका, वेल्हा तालुका, पुरंदर तालुका, हवेली तालुका आणि आलो सगळे शिरूर तालुक्यामध्ये. म्हणून 5 तालुक्याचा संबंधानं आपण सगळीच माणसं या ठिकाणी आलेला आहात. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सुंदर अशी मृदंगाची साथ हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज धावले आणि या बाजूला अण्णांचेच नात जावई आमची बहीण आणि त्यांचे मालक महाराज राजगड भूषण हरिभक्त परायण सचिन देशमुख ते या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद. आमच्या बहिणी कीर्तन वाजवतात, त्यांनाही धन्यवाद. आपण सगळे या कीर्तन सेवेकरता अण्णांच्या प्रेमाखातर आलात. सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांच्या चरणावरती माझा माथा टेकवतो आणि या ठिकाणी माझ्या वडिला पूर्ण विराम देतो. तुकाराम तुकाराम आम्ही जातो तुम्ही कृपा सोजा, सगळा सांगावी विनंती माझी. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठाची रंग बोलावे, अंतकाळी विठो आभासी पावला, अंतकाळी विठो आभासी पावला, पुढे सहित झाला गुप्त. लोक
तुका म्हणे आता होता तुम्ही म्हणे काही संतांच्या ज्ञानदेव तुकाराम पुंडलिका धरित्र लक्ष्मी ज्ञानदेव तुकाराम भगवान किंवा विधाने त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिवाराने आपल्या सर्वांना तळेव ग्रामस्थांना त्याचप्रमाणे नारायण आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून सहर्षाचं स्वागत करतो, ऋण व्यक्त करतो. आदरणीय अण्णांच्या या वर्षी श्राद्धाच्या निमित्ताने त्यांचेच नातू आदरणीय हबप मयूर महाराज कोंडे जी फेम टॉकीज त्यांचे अनेक कार्यक्रम या जी फेम टॉकीजला झालेले आहेत. काहींनी आपण ते ऐकले सुद्धा असतील. मयूर महाराज आणि त्यांच्या 3 बहिणी, मयूर महाराज कीर्तनकार, 2 भगिनी कफास वाजवतात, एक गायक आहे. एवढंच काय तर मयूर महाराजांच्या भाच्या सुद्धा जुळ्या आहेत, त्या सुद्धा या क्षेत्रात अव्वल स्थान त्या ठिकाणी प्राप्त करत आहेत. या ठिकाणी असं म्हणावं लागतं, कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अण्णांच्या संस्काराची शिदोरी मयूर महाराजांनी जपली नाही तर त्यांच्या संपूर्ण परिवाराने जपलेली पहा. अतिशय अण्णांनी नाना 91 सालापासून सलग आम्ही अण्णांच्या बरोबर पायवारी सुद्धा केली होती. दर गुरुवारी आम्ही यायचो. तर जवळजवळ अण्णांनी 35 वर्ष माझ्या मते श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी आपली सेवा समर्पित केली. अण्णांनी त्या ठिकाणी मिळेल ते काम, म्हणजे जे काम दिलं जाईल ते काम अगदी विश्वासाने पार पाडलं. कालांतराने अण्णा थोडेसे आजारी झाले आणि मग त्यांचं थोडंसं जाणं त्या ठिकाणी कमी झालं, परंतु त्यांची जी ओढ होती ती मात्र कायम राहिली. आजारी पडल्यानंतर सुद्धा बरं वाटलं की अण्णा त्या ठिकाणी जायचे. एक नुसतं महाराष्ट्रात नाही तर या क्षेत्राचं, नारायणपूर या क्षेत्राचं काम बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा आहे. अण्णा त्या ठिकाणी सुद्धा जाऊन महिने राहिले आणि त्या ठिकाणी हिशोबाचं काम चोखपणे केलं. एक सर्वांशी प्रेमाने वागणारे अण्णा. एवढंच काय तर त्या अगोदर सचिव पदाचं सुद्धा काम त्यांनी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये केलेलं होतं. एक चांगला परिवार अण्णांनी घडवला. आपले सतीश भाऊ असतील, सुभाष भाऊ असतील, हेही अण्णांचं अनुकरण करून आपलं या ठिकाणी जीवन व्यतीत करत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मयूर महाराजांनी आपल्याला माणूस गेल्यानंतर कशा प्रकारे आपण विधी करावेत याची अतिशय सुंदरपणे माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मयूर महाराज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता परिचित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी सन्मान नको म्हणतात ते पण करणं गरजेचं आहे. मी आपल्या सर्व तळेगाव बांधवांच्या वतीने आदरणीय बाळांना विनंती करतो की नाना आपण त्यांचा कीर्तन आपण सर्वांनी ऐकले आणि त्यांना साथ देणारे या ठिकाणी गायक आहेत, मृदुंग वादक आहेत, हार्मोनियम वादक आहेत, यांचाही सन्मान होणं अतिशय गरजेचं आहे. मी प्रथम अमोल महाराज गोले यांना विनंती करतो तो सन्मान आमचे पोपट भाऊ भुजबळ यांनी महाराजांचा सन्मान आदरणीय विश्वास काका डमडरे यांनी करावा. त्याचप्रमाणे नाईकर महाराजांचा सन्मान गुंदेजा साहेब आलेत ना, गुंदे आपण करावा अशी विनंती आहे.
आदरणीय धावले महाराज मृदुंगमणी यांचाही सन्मान होत आहे. तो सन्मान गायकवाड सर आपण याने करा. देशमुख महाराजांचा सन्मान गायकवाड सरांनी करायचा आहे. सर या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य रेखाताई बांदर याही उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून सहर्ष स्वागत. तळेगाव डमडेर येथील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी प्रत्येकाचा वैयक्तिक नामोल्लेख न करता सर्व ग्रामस्थ आपण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आपल्या या कार्यक्रमासाठी बाहेरून आलेले जे सर्व नारायण क्षेत्र या ठिकाणी आलेले वारकरी आहेत किंवा त्यांचंही या ठिकाणी सन्मान होणं गरजेचं आहे. मी शब्दरूपी सन्मान त्यांचा करतो. माननीय श्री भरत नाना क्षीरसागर व्यवस्थापक श्री क्षेत्र नारायणपूर, श्री रमेश अण्णा भगत, श्री विजय भाऊ क्षीरसागर, श्री सोपानाबा बोरकर, श्री दिगंबर बिनताडे, श्री मोहनराव पाचुलकर साहेब, श्री बापूसाहेब लोणकर, श्री नेताजी जगताप, श्री दत्ताभाऊ उभे, समस्त दत्त सेवेकरी मंडळ, श्री क्षेत्र नारायणपूर आणि या नारायणपूर क्षेत्राच्या आणखीन असणारे सर्व सेवेकरी बंधू भगिनी यांचंही या ठिकाणी मनापासून मी सहर्ष स्वागत करतो. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अगदी मोजक्याच या ठिकाणी अण्णांना श्रद्धांजली व्हायचं आहे असं समजतो. या ठिकाणी प्रथमतः मी बाळनानांना विनंती करतो की आपण आपले या ठिकाणी श्रद्धांजली विचार व्यक्त करावेत. त्या आपल्या गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व विश्वास अण्णा ढमढरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्या निमित्ताने जे कीर्तनरूपी सेवा झाली ते आदरणीय अण्णांचे नातू मयूर महाराज कोंडे, उपस्थित असलेले ढमढरे कुटुंबियांचे आप्तेष्ट पाहुणे मंडळी, एक आदर्श व्यक्तिमत्वाचं जाऊन 1 वर्ष झालं आणि त्यांचा प्रथम पुण्यस्मरण दिवस आज आपण साजरा करतो. अण्णांच्या अनेक आठवणी या ठिकाणी आहेत. समाजामध्ये अनेक प्रकारची माणसं असतात आणि अनेक प्रकारच्या माणसांना आपण दररोज पाहत असतो. जो तो आपला स्वभाव मीच कसा खरा हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आठवणीतले अण्णा हे नावाप्रमाणे अतिशय विश्वासू. त्यांनी आयुष्यात कधीही वाकडं काहीच पाहिलं नाही. सरळ मार्गे आपलं जीवन त्यांनी समाजामध्ये घालवलं. गावामधील सगळ्यांशी, तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, त्याच्याशी अतिशय प्रेमाचे संबंध त्यांनी ठेवले आणि आपल्या अखेरच्या काळामध्ये त्यांनी नारायणपूरमध्ये आपली सेवा देण्याचं काम त्यांनी काही वर्ष केलं. आम्ही कधीतरी त्या देवस्थानला जायचो आणि अण्णांना त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आपलं कुणीतरी आहे याची जाणीव आम्हाला व्हायची. असे एक आदर्श व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व विश्वास अण्णा ढमढरे यांचं आज पुण्यस्मरण होते. आपण सगळेजण त्यासाठी आलेलो आहोत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं अण्णांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. अण्णांच्या बद्दल आदरणीय गायकवाड सर या ठिकाणी श्रद्धांजली विचार व्यक्त करतील. श्री भरत नाना क्षीरसागर व्यवस्थापक श्री क्षेत्र नारायणपूर हे आपले श्रद्धांजली विचार व्यक्त. मयूर महाराजांचं खरंच अभिनंदन करतो, कारण त्यांनी जे सांगितले ते निरसदूत आहे. जी माहिती सांगितली ती मनोरंजन म्हणून सांगितलेली नाही. बरेचसे लोक दुधाचा धंदा करतात की दूध चांगल्या दुधाचा धंदा असतो. ते त्यांनी जे सांगितलं ते व्यवस्थित सांगितलं. आणि तुकाराम महाराजांचं जे सांगितलं, तर मी शिक्षक आहे, शिक्षकाच्या भाषेत तुकाराम महाराजांचं म्हणणं काय आहे, असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे.
जी अवघड गोष्ट आहे ती साध्य करायची, त्यालाच अभ्यास म्हणायची. आणि हा अभ्यास असल्याशिवाय असं प्रवचन होणार नाही, कीर्तन होणार नाही. आता मी त्यांचं नाव विश्वास होतं. पूर्वी ज्या माणसावर विश्वास असायचा त्याच्या शब्दावर कोट्यावधी रुपयाचे व्यवहार व्हायचे, आणि ते त्यांच्या बाबतीतही खरं होतं. जसं कुटुंब त्यांनी जपलं तसं गावकी सुद्धा जपली. हा माणूस कलाकार होता. खरा कलाकार कसा असतो, तो प्रामाणिक असला पाहिजे आणि त्याला त्याच्या कलेमधलं कौशल्य असलं पाहिजे. हिशोब कसा ठेवावा आणि ते विश्वासपात्र होण्यास आपण पात्र आपल्या मनाने असलं पाहिजे, ही त्यांच्या मनाची ठेवण होती. आणि एवढ्या असून प्रसिद्धीसाठी जगमगाट करून अण्णा कधी राहिले नाही, साधे राहिले. परंतु त्यांचं काम मोठं होतं. आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांना भरपूर पैसे वगैरे त्यांच्याकडे होते. दत्त सेवा मंडळाचे सुरक्षा ठेव त्यांच्याकडे असायची. परंतु हे सगळं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं. आणि मी या ठिकाणी बोलायला उभं काय आहे याचं कारण माझं जन्मगुरुवारचं आहे, नाव दत्तात्रय, आणि हे नारायणपूर पुरंदर तालुक्यातलं आहे आणि मी दिव्याचा आहे. त्यामुळे पाहुणा म्हणून मी बोललोय. दिव्याचा मी मूळ गायकवाड आहे. माझ्या आजोबाच्या भिंत फौजेत लढले, वडील 4थीत असताना ते वारले, आणि म्हणून मी इकडे तळेगावला आलेलो आहे. मूळचा मी पुरंदरचा आहे. आणि पुरंदर शब्दाचा अर्थ इंद्र आहे. आणि पुरंदर तालुक्यातलं दिवा आहे, माझं गाव आहे, तो इंद्राचा दिवा आहे. आता मी तुम्हाला हे सगळं का सांगितलं की एखाद्या माणसाची माहिती सांगणारा माणूसही पात्र असावा. पत्त्याच्या कॅटमध्ये 52 पानं असतात, पण सत्याच्या पुढचा कॅट खेळायचं नाही, कारण बदामचा राजा हात जोडतो आणि जोकरला लोक नाव ठेवतात. त्यामुळे ते बाकीचा रंगीत खेळ करायचाच नाही. विश्वासांकडून एकच शिकण्यासारखं आहे. सरळ साधं प्रामाणिक जगा आणि फायद्यापेक्षा तुम्ही तुमचं गुणवत्ता जपा, तुम्ही तुमचं नीतिमत्ता जपा. आणि अशा तऱ्हेचा वारसा कुटुंबाला, भावकीला, गावकीला देणारी माणसं असावीत. ती प्रेरणादायी असावी. मी त्यांच्या चरणाला वंदन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. व्यवस्थापक श्री क्षेत्र नारायणपूर. बंधू भगिनी, आज आपण ज्यांच्यावर सदरात थांब आलेलो आहोत त्यांची विश्वासांना नावासारखा विश्वास होता. तुम्हाला सांगाय सर्वांना माहिती आहे का नाही? कुंडे महाराज तुम्हाला नारायणपूरला आणलं, हात ठेवला डोक्यावर, अण्णांनी सांगितलं माझा नातू प्रवचनकार झाला पाहिजे, कीर्तनकार झाला का नाही? हे नारायणपूरचं होतं. इवले शिवरूप लाविले देवता वेलावी गगनावरी. अरे अण्णांनी महाराष्ट्रात नाही कार्य केलं, भारतात केलं. विश्वास संपादन करण्याचं काम नारायणपूरला अण्णांनी केलं. सामुदायिक लग्न केली. 22,600चा हिशोब आमच्या अण्णांच्याकडं. पातळ किती घ्यायचे, कपडे किती घ्यायचे, लुगडी किती घ्यायची, काही करायचं अण्णांनी करायचं. फक्त आम्ही आज्ञा महाराजांनी आज्ञा द्यायची, अण्णांनी करायचं. त्याच्या पुढं भारतामध्ये शारदाम केले, कन्याकुमारी केली, मध्य प्रदेश केलं, कन्याकुमारी केली, कलकत्ता केला, उत्तराखंड केलं, हिमाचलमध्ये हिंडलो. पण हा हिशोब आमच्या अण्णांनी करायचा. त्यांची एक इच्छा फक्त पूर्वी राहिली, पासपोर्ट काढायचा राहिला आणि साम मिळाला, त्यामध्ये अमेरिकेला न्यायचं राहिलं. अरे अण्णांचं नाव, अरे बाळा तू काता सांगितलं कुळी कन्यापुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळी लागती त्याला, कुळी तुम्ही सांगितलं 7 कुळी झाल्यात. अरे 21वी कुळी करणं पुण्यवती. कारण शुद्ध बीज लागतं. बीज शुद्ध बीजापुटी रसाळ गोमटी. हे अण्णा महाराजांचं बीज आहे. तुमच्यासारखे 5 ते 6,000 शिष्य होते आणि या शिष्यांच्या घामातून धामातून ही चारेधाम बांधलेले आहे. जो कोणी गेला असेल मध्य प्रदेशला, कोणी गेला कन्याकुमारीला, कोणी गेला कलकत्ताला, कोणी गेला उत्तराखंडला, ज्यावेळी मंदिरं पाहताल. तुम्ही पश्चिम बंगालला गेला, 5.5 एकरावर स्लाप आहे आणि त्या ठिकाणी विश्वासांना 3.5 वर्ष आम्ही जाऊन येऊन करत होतो. पण विश्वास तो विश्वास अण्णांनी संपादन केला नावासारखा.
हिशोब करायचा. महाराजांनी चिठी ठेवायची. महाराजांचे लय घरामध्ये काठीशिवाय मारीत नव्हते. हिशोब काय, सगळं हिशोब चिठी ठेवायची आमच्याकडं. बघ अरे ते हिशोब लागला बघ, 1 रुपया इकडं तिकडे जायचा. शासनाचा रुपया एकदा लोक ओळखीने गेले. आमच्या शिष्यांच्या घामातून आम्ही मंदिर तयारी केलेली आहे. कुठेही कोणालाही आम्ही पैसे मागितले नाही, परंतु आमचे शिष्य सगळ्या कामातून भारतामध्ये प्रसिद्ध करण्याचे काम करत. शंकराच्या आम्ही मठ बांधले, बांधण्यामध्ये मंदिरं बांधलेली आहे. आणि त्या मंदिरं काम करत असताना शिष्यांनी आमच्या आम्हाला सहकार्य केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये शिष्य आहेत, कन्याकुमारीला आहेत, मध्यप्रदेशला आहे, उत्तराखंड आमची मंडळी आहेत, हिमाचलला मंडळी आहेत, नैनिताला मंडळी आहेत. आणि ह्या मंडळींच्या सहकार्याने अण्णा महाराज खरोखर देव होते. कोणी ऐकू शकत नाही. आता कोणी काठी मारणारा महाराज होणार नाही. महाराज होईल का? अरे कोणाची ताकद नाही. काय खातो कोण मूल बाप उरला, बापाने एक मुस्काना तो पोरगा म्हणतो नाव घ्यायचं नाही बापाचं. सांगण्यासारखं शिकार आहे आपल्याकडे. तुम्ही आता मला बोलवलं. आत्ता गेल्या वर्षी आम्ही आलो 10व्याला. त्या टायमाला सांगितलं कार्यक्रम नारायणपूरला तळेगावची दिंडी आली पाहिजे. त्यांनी यंदा दिंडी आणली. अरे केवढं पुण्य आहे. संत संगती पाहिजे. 2 वर्ष झाली ना, पण कशामुळे झाली? अण्णांच्या नावामुळं सांगितलं हे टिकवा तुम्ही. अरे संगत पंगत चुकली की चुकली. तुम्हाला पैसा खळखळ असावा, त्याला तळतळ कोणाचा नसावा. पैसे किती बी तुमच्या का असू द्या, तुम्ही किती बी जागेदार व्हा, तळतळ नसावं. देव लागत नाही, पण आत्मा लाल्याशिवाय राहत नाही. अण्णांनी हे केलेलं कार्य आहे. ही पुण्य आहे. ही घराण्याची पुण्य आहे. हे रूप आहे. आता थोड्या दिवसामध्ये तुम्हाला सांगाल तुम्ही तुमच्या कुळाचा जगामध्ये झेंडा लावता. कारण तुमचे तप्त आहे, तुमचं रक्त, तुमचं काम. ग्रामस्थ मंडळी सुद्धा सगळे चांगले आहेत. डमडरी कंपनी आहेत. सर्व ग्रामस्थ आमच्या नारायणपूर क्षेत्राचे शिष्य मंडळी, माता भगिनी, या सर्वांना आशीर्वाद देतो अण्णा महाराज वतीनं. सांगण्यासारखे चिकारा वेळ या भावी आनंद जावं. आणि सर्वांनी विश्वास अण्णांची प्रगती कशी केली की अण्णांचं मार्गदर्शन ऐकावं. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही आता आम्हाला बोलवलं. आयोजकाचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. सर्वांचं या ठिकाणी आभार विश्वास काका या ठिकाणी व्यक्त करतील. विश्वासरावांना सीताराम ढमढेरे यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने उपस्थित ढमढेरे कुटुंबाचे पै पाहुणे, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, माता भगिनी, आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः ढमढेरे कुटुंबियाच्या वतीने आपलं ऋण व्यक्त करतो. ऋण व्यक्त करत असताना शुद्ध बीजापटी फळे रसाळ गोमटी या युक्ती म्हणीप्रमाणे हबप आमचे मयूर महाराज कोंडे यांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी समर्पित झाली. त्यांच्या भगिनींनी सुद्धा या ठिकाणी पखवाद वाजवलेला. अनेक गायक मंडळी असतील, भजनकरी मंडळी आहेत, नारायणपूरचे सर्व सेवेकरी मंडळी, आपलंही सगळ्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. अण्णांच्या संदर्भामध्ये माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी अण्णांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न आणि आमच्या ढमढेरे कुटुंबाची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अण्णांच्या बाबतीत जास्त बोलणं योग्य नाही, पण एक आदर्श जीवन अण्णा जगले, आदर्श कुटुंब अण्णांनी निर्माण केलं. त्यांचा एक आदर्श घेऊन आज त्यांचं कुटुंब पुढं भविष्यकाळामध्ये वाटचाल करते. आमचं सतीशराव असेल, सुभाष असेल, सामाजिक धार्मिक कामामध्ये आज आपण काम करताना पाहतोय. असो, ईश्वरी सत्यपुढे इलाज नाही. अण्णांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो. आपणा सर्व उपस्थितांना कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं या ठिकाणी आपण लाभ घ्यावा अशी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करतो, ऋण व्यक्त करतो आणि पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांनी